नमस्कार मित्रांनो, रात्रीचे आता 8 वाजलेले आहेत आणि आमचा ब्लॉग आता इथनं स्टार्ट होतोय। आता आम्ही चाललोय पंढरपूर अक्कलकोट दर्शनाला। तर आमची मित्रमंडळी आहेत, थोडे भेटतील आम्हाला। आम्ही आता घरातून निघालोच आहे। तर त्या यात्रेचंही तुम्हाला आम्ही ब्लॉग नवीन म्हणून दाखवूया। आणि आमचा जाण्याचा मार्ग आहे कल्याण ते माळशेज घाट। माळशेज घाटपासून मग आम्ही पुढे अक्कलकोट आणि गाणगापूर आणि पंढरपूर। मेन मुद्दा तर पंढरपूरच आहे, पण आम्ही हे दर्शन करणार। आमचा स्टे असणार 1 दिवसाचा। तर चला निघूयात, आमचे मित्र आम्हाला भेटतीलच पुढे। चला बघूया कुठे येते। बघा गाडी दुधे आमचा छोटू आता। इथेच कुठेतरी उभा असतील, ते शोधावं लागेल त्यांना पण आता। आलो आहे आपण इथे। तेव्हा मित्रांनो आले सर्व जोडीदार। आणखीन एक बाकी आहे, त्या हायवेला भेटणार आपल्याला। आता इथनं थेट अक्कलकोट पहिला माळशेज घाट, इथनं सरळ अक्कलकोट। पुढे जसा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवत राहू। हे बघा, हे झेंडू मामाला ओळखतात, हे आमचे साडू। चला तुम्हाला पूर्ण दर्शनाचा सोबत तुम्हाला व्हिडिओ आम्ही बनवून दाखवूया। चला आता पुढे एक जण आहे, त्याला घेऊन नॉनस्टॉप चालायचंय पुढे। आता जवळपास किती वाजले साडू? 8 वाजलेत आता। चला आमचं टार्गेट आहे सकाळी 3:30-4 वाजेपर्यंत पोहोचायचा। बघूया किती ट्रॅफिक लागते किती नाही ते। चल मित्रांनो, आता आम्ही कल्याण बायपासला आलेलो आहे। आता इथे आम्ही चाय प्यायला थांबलोय। चाय घेतला की आम्ही निघालो इथनं। मग गाडी लॉक करू। बंद केली आहे। चला चाय पिऊन घेऊया। ते गाडी आमची उभा आहे। चला चाय घेऊ, पुढचा प्रवास चालू करूया। कुठेतरी एक जेवायला थांबू आम्ही, त्यावेळेस पुन्हा तुम्हाला दाखवू। हे बघा पूर्ण कल्याण बायपासला आता आम्ही उभा आहे। इथनं सगळं माळशेज घाट। बघा मित्रमंडळी इथे, आणि इथे पुढे जाऊन तर चाय पिऊ आम्ही। त्याला चाय पिऊन घेऊ। 5 मिनिटं पुढे गेले की वापस होईल ते। आता 11:15 वाजलेत रात्रीचे। चढा पण कुठं आलो आता? मुरबाड। बघा इथे ढाबा आहे, इथे जेवायला थांबलोय आता। इथे जेवू आणि पुढचा प्रवास आता इथनं कंटिन्यू चालू करू। हे बघा बऱ्याच गाड्या इथे जेवायला थांबलेल्या आहेत, ट्रक्स आहेत। चला जेवून घेऊया आणि पुढचा प्रवास चालू करू। मित्रांनो जेवायला थांबलोय आता। हे बघा आमचे सूरज भाऊ, नितीन गायकवाड, आमचे साडू येतात आहे आता। ते आपण जेवण चालू करू। हा बघा हा रोड सरळ माळशेज घाट। आपल्याला पण ह्याच मार्गाने जायचंय। कोण म्हणतं? लेकरं तसं लय शान आहे ते लेकरू तुमचं। ते आपल्याला कधी इकून खाईन काय भरोसा नाही त्याचा। स्वस्तात मस्त आणि घरचं जेवण स्वादिष्ट। नावाला मी हॉटेलवरती थांबलेलो आहे, बस पण हे स्वादिष्ट घरचं अन्न आहे।
एक वेळेस तरी एवढं बनवून दिलेलं आहे घरच्यांनी, तर जरा ते आनंदाने स्वीकार करावा म्हणून आम्ही आता हे घरचं जेवण जेवत होतं. नंतर उद्यापासून तर आम्हाला जेवण बाहेरचं जेवण लागेल. आजचे दिवस साधा हे गावरान मिरचीचा ह्याला रगडा बोलला जातो, काही ग्रामीण भागामध्ये ह्याला ठेचा बोलला जातो. पण खाण्यासाठी आणि ही बाजरीची भाकर जेवणाची भाकर अतिउत्तम. नशिबात नाही आपल्या. त्याच्या संगती असा हे कांदा खायचा. आमच्याकडे तर असतंय, रगडा आमच्याकडे खरडा बोलतात. खरडा आमच्याकडे ठेचाच बोलला जाईल. आमच्याकडे भरपूर असतंय. हां पाहिजे थंड. अख्खा मसूर भाजी. चला मित्र, जेवण तर झालंय, आता निघू इकडनं. पोट भरलं का रे निघून? भरलं पक्का. चला निघूया आता इथनं. सुरज भाऊ निघूया. दादा आपण आपल्या प्रवासाला सुरुवात वापस. 12 वाजलेत. चला, पाऊस चालू झाला हलका हलका. ठेव ना सांड्या. चला ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसूया. आपला प्रवास चालू. हा रोड जातो मुंबईला, कल्याण, आणि हा रोड जातो मार्शल घाटला. चला, ही आपली इथे गाडी उभा आहे. 2 वाजले ना. त्याला आता 2 वाजले. आता चाय प्यायला थांबलोय बघा मी इथे. तर हा ब्लॉग आता मी इथे संपवतो. उद्या नवीन ब्लॉगसोबत तुम्हाला भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.